नमस्कार शेतकरी मित्रांनो, बैलपोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना भारत कृषी सेवा परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. शेतकरी बांधवांनो, भारत कृषी सेवेच्या या अचूक हवामान अंदाज सत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. शेतकरी मित्रांनो, आज आहे अर्थातच 2 सप्टेंबर. तर आजपासूनचा नवीन आणि अचूक हवामान अंदाज आपण सर्वांसमोर सादर करत आहोत. शेतकरी मित्रांनो, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर, 4 आणि 5 तारखेपर्यंत राज्याच्या सर्वच भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बरसणार आहे. त्यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण यांचा समावेश आहे. खरं तर आज 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या 2 दिवसात मात्र हा पाऊस अतिशय अधिक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण बंगालच्या उपसागरात जे लो डिप्रेशन तयार झालं होतं त्याचा परिणाम हा आजपासून दिसण्यास सुरुवात झालेली आहे. काल अर्थात रविवार संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण होतं. त्यातल्या त्यात काही जिल्ह्यात मात्र संततधार तर काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. काल सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, सोलापूर शहर, सोलापूर उत्तर असेल, बार्शी, त्याचबरोबर अक्कलकोट या तालुक्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. इकडे लातूर शहरात तर मुसळधार पाऊस पडलेला आहे. त्यामध्ये चाकूर, उदगीर, औसा या ठिकाणी आज आणि उद्या देखील अति मुसळधार पाऊस हा पडू शकतो. तर बीडमधील गेवराई, पाटोदा, वाशिम, बुलढाणा, जळगाव, नांदेड, जालन्यातील अंबड, भोकरदन, मंठा, तर धाराशिवमधील कळंब, उमरगा, त्याचबरोबर हिंगोली, अकोला या ठिकाणी आज आणि उद्या देखील चांगला पाऊस हा होणार आहे. कारण काल देखील या जिल्ह्यामध्ये संततधार चांगल्या प्रकारची सुरूच होती. शेतकरी मित्रांनो, नांदेड, परभणी, लातूर याला खऱ्या अर्थानं रेड अलर्ट निर्माण झालेला आहे. कारण हवामान खाता असेल किंवा अनेक मॉडेलच्या आधारे सध्या या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सध्या मुंबईत मात्र पाऊस नाही आहे. उद्या मात्र ढगाळ वातावरण तिथलं संपवून तिथं देखील पावसाला सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. हे वातावरण साधारणपणे 5 तारखेपर्यंत आहे, परंतु 2 आणि 3 तारीख अतिशय महत्त्वाची आहे. त्याच दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. धन्यवाद.